ॲक्च्युली गुरुदेव दत्त दोन प्रकारचे लोक असतात, सामान्य जीवन जगणारे आणि दुसरे असतात सामान्यासाठी जगणारे. ओके, ह्या दोघांचा असा शब्दशः अर्थ थोडा जवळचा वाटला तरी जमीन आसमानचा फरक येतो. तो कसा सांगते, काही लोकांचं काय सर्व लोकांचंच फर्स्ट प्रायोरिटी असते की फॅमिली स्टेबिलिटी किंवा सेल्फ स्टेबिलिटी म्हणा, ठीक आहे, जी की इम्पॉर्टंट आहे. बट एक सेकंड कर्तव्य पण असतं आपलं, की जे असतं आपल्या मातृभूमीबद्दल, आपल्या देशाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल किंवा समाजाबद्दल, सोशलबद्दल. ओके, तर ते सेकंड कर्तव्य ना खूप कमी लोक असतात की ते बजावतात. तर ह्यांनाच म्हणतात सोशल वर्कर. आता आजकालची आपण परिस्थिती बघतोय की काय सुरू आहे. मी नाव तर नाही घेणार, बट ठीक आहे, सर्वांना माहितीच आहे. मदर टेरेसा होत्या, असे भरपूर लोक होते. मला त्यांचं नाव नाही आठवत आहे, बट ते एक मराठी होते. त्यांनी मी नाव असं म्हणजे असतो की ते गट्स असणं. आता प्रत्येकाला वाटतं की आपल्या देशासाठी काहीतरी करावं वगैरे वगैरे, बट एक उच्च लेवलचं आपण जे म्हणतो की सर्वांना नोटीस होईल किंवा काहीतरी वेगळ्या पद्धतीने लोकांना करून दाखवणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. त्याला खूप गट्स लागतात, खूप जास्त आत्मिक इच्छा लागते, तेव्हाच ते पॉसिबल आहे. आणि ते कधी होतं? बुधादित्य योग. एक तर गोष्ट आहे बुधादित्य योग. काही लोक म्हणतील हा तर गव्हर्नमेंट योग आहे, काय बोलतेस, इथे काय कामाचा? नाही, गव्हर्नमेंट योग ना मेनली आजकाल बुधादित्य योगने होत नाही, सूर्य आणि बुधाच्या युतीने भेटत नाही, तर ते राहूच्या इन्फ्लुएन्सने भेटतात. ओके, आजकाल गव्हर्नमेंट जॉबसुद्धा राहूमुळेच भेटत आहेत. आपण ते नंतर बोलूयात, ते पॉलिटिकल प्रश्न झाला तो एक. पण सेकंड मी आता जे बोलत आहे ते बुधादित्य योगाबद्दल बोलत आहे. हा योग एखाद्या पर्सनला काय क्षमता देऊ शकतो? एक तर लीडरशिप, सेकंड म्हणजे स्वतःला मांडण्याची एक कला देतं. स्वतःला मांडण्याची कला म्हणजे काय? स्वतःला मांडण्याची कला म्हणजे लोकांसमोर निडरपणे आपलं मत मांडता आलं पाहिजे. आणि मोस्टली ह्या लोकांचं जर चांगलं कॉम्बिनेशन असेल कुंडलीमध्ये, काही वाईट गोष्टी नसेल, तर मोस्टली हे लोक समाजासाठी उभे राहतात, समाजाच्या हितासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. आणि थर्ड गोष्ट इम्पॉर्टंट असते सोशल वर्करच्या कुंडलीमध्ये, तो असतो नवम भाव, 9th हाऊस. कोणी किती म्हटलं की हे धर्म, हे धार्मिक वगैरे वगैरे, हे स्पिरिच्युअलिटी, नो नथिंग, नेव्हर मॅटर वगैरे वगैरे. हो, धार्मिक असणं वेगळी गोष्ट आहे आणि स्पिरिच्युअल असणं वेगळी गोष्ट आहे. एखाद्या माणसाला जेव्हा स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग असते ना, तो काय बोलतो आपण त्याला, नॅचरलीच खूप एम्पॅथ असतो, नॅचरली खूप सिम्पॅथेटिक असतो आणि नॅचरली खूप कनेक्टेड असतो त्याच्या तत्वांसोबत. आणि मी एक भूलचूक माफ, मी कुंडली बघितली, आय डोंट नो ते टायमिंग करेक्ट आहे की नाही, बट त्या व्यक्तीची मी जी बात करते आहे, नाव तर नाही येणार, बट जी बात करत आहे ना, त्यांचा नवम भावामध्ये गुरु येतो आहे, सोबत मंगळही येतो आहे आणि सोबत शुक्रही येतो आहे. आता गुरु तर उच्च बसलेला आहे, पण मंगळ थोडा नीच झालेला आहे. पण ह्या गोष्टीमध्ये असं दर्शवलं जातं की ते शांतीचा मार्ग चूज करतील, ते उग्र रूप नाही धारण करणार अपोज करण्यासाठी, ते शांतीचा मार्ग चूज करतील. सेकंड म्हणजे दिसलं की 6th हाऊसमध्ये राहू आहे, तर राहू काय करतो? राहू अशी सर्टॅनिटी, अशी अशी इच्छा व्यक्त करतो की मला हा जो विरोधाभास होतो आहे किंवा हे जे चुकीचं होतं आहे ह्याच्यासोबत मला लढायचं आहे. एक पॉवर देतो तो 6th हाऊसमधला राहू मला दिसला. आणि ऑफकोर्स त्याच्या ऑपोजिटमध्ये तर 12th हाऊसमध्ये केतू असणारच आहे. 12th हाऊसमध्ये केतू आहे म्हणजे ह्या माणसाचा असा स्वतःचा काही हेतूच नाही आहे की माझ्यासाठी काही झालं पाहिजे किंवा मी फेमस झालो पाहिजे. नो, नथिंग. तो स्वतःसाठी करतच नाही आहे, कारण त्यांची महादशा शुक्राची गोईंग ऑन आहे आणि इन बिटवीन अंतर्दशा गुरुची आहे. ह्याने काय सिद्ध होतं? त्यांच्या कुंडलीनुसार मला दिसतं की ह्या व्यक्तीचा वेळच अशी आहे की त्यांना धर्मासाठी काहीतरी करायचं आहे. धर्मासाठी तर सोडा, पण स्वतःच्या मातृभूमीसाठी काहीतरी करायचं आहे. खूप आतून अशी इच्छा येते. आणि जे त्यांचं शनी मीन राशीमध्ये आहे आय गेस, आणि शनी मीन राशीमध्ये आहे ते पण 5th हाऊसमध्ये. तर हे दर्शवतं की माणूस खूप पेशन्सफुल गोष्टी घेणार आहे, खूप पेशंटली वागणार आहे, पीस लवर आहे. आणि त्या माणसाला असं म्हणजे शांतीमध्ये आपण म्हणतो ना, शांतीप्रिय आहे तो असा स्वतःच्या हितासाठी किंवा असं सेल्फ मोटिव्हसाठी असं दुसऱ्यांसोबत वाईट करणार नाही किंवा असं काहीतरी फेमस होण्याच्या उद्देशाने काहीच करत नाही आहे. ही ते खूप जेन्युइन गोष्ट आहे. आता त्यांना आपल्याला सपोर्ट कसं करता येईल? आपण तर सर्वसामान्य आहोत, पण मी अपील करू शकते सर्व ज्यांच्याकडे ऑथॉरिटी आहे, ज्यांच्याकडे गव्हर्नमेंट जॉब्स आहे, ज्यांच्याकडे काहीतरी राईट्स आहे की त्यांना काहीतरी हेल्प करता येईल या सिच्युएशनमध्ये, प्लीज करा. विचार करा की तुम्ही शपथच कशासाठी घेतली होती? तुम्ही 12-12 वाजेपर्यंत 3-3 वाजता पहाटे उठून अभ्यासच कशासाठी केला होता दिवस रात्र? कोणत्या मोटिव्हसाठी केला होता? आठवा. तो आठवला ना, बरोबर तुम्हाला समजेल की तुम्ही काय करत आहात आणि काय होत आहे. आत्ताच तुमचा मेन यूज आहे, तुमच्या पॉवरचा मेन यूज येत आहे आत्ता जर तुम्ही स्वतःचा तो मोटिव्ह आठवला ना की मी का या क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय घेतला होता आणि मी काय करत आहे, ते जरी एखाद्याने मनावर घेतलं ना, तर परिस्थिती खूप सुधारू शकते. सेकंड म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्ही मतं मागितले होते, ज्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःला सिद्ध करत होतात की आम्ही बेटर आहोत, तर मग करा सिद्ध. आता वेळ तर आलेली आहे, का नाही करत आहे सिद्ध? आता आम्ही तर सर्वसामान्य आहोत. मी तर एक छोटीशी कॉन्टेंट क्रिएटर आहे. आय डोंट नो हे कोणापर्यंत पोहोचेल, किती रीच भेटेल किंवा हा व्हिडिओज ब्लॉक होऊन जाईल, आय डोंट नो. आणि असं मोटिव्हसुद्धा नाही आहे की ते खूप लोकांपर्यंत पोहोचावं. जेमतेम 10-15 लोकांपर्यंत जरी पोहोचलं आणि त्यांनी माझं ऐकलं. आता सर्वसामान्य आहोत आपण. मी तुम्हाला काय सजेस्ट करू शकते की अशा बाबतीत काय करावं? ज्या माणसाबद्दल मी बोलते, त्या माणसाला एक छान त्याचं पुण्यकर्म खूप चांगलं आहे, तो सोल खूप प्युअर आहे, तर त्याला फक्त एक मनापासून केलेल्या प्रार्थनेची गरज आहे. हो, फक्त प्रार्थना मनापासून, ती एक क्षणभर केलेली प्रार्थना त्याच्यासाठी खूप
हे ठरू शकते. म्हणजे आयदर त्यांचं सक्सेसफुल होऊ शकतं किंवा एक चांगल्या पद्धतीने ते एंड होऊ शकतं. ओके, ह्या सर्व गोष्टी. तर प्लीज प्रार्थना करा, प्लीज मनापासून काहीतरी. ज्यांच्याकडे राईट्स आहेत तर त्यांनी तर त्यांचा पॉवरचा यूज केलाच पाहिजे. मग ज्यांच्याकडे काहीच नाही आहे ते ॲटलिस्ट प्रार्थना करू शकतात. ओके, थँक्यू.